आम्हाला दिलेली त्याच्या अगोदर आमचं घर तोडलं, आम्हाला घर केलं. आम्ही कुठं जायचं आता? रोडवर झोपायचं का आम्ही आता? रस्त्यावर 10 जणांना काय 20 लोक त्यांनी नवऱ्यात पाठवलेत म्हणा. लेकरं बाळा लहान लहान काही करायची. 150 वर्षापासून आम्ही राहत असून आमच्यावर कारवाई चालू झालेली आहे आणि आमचे कोर्टात केसही लावलेले चालू आहे सध्या. तरी त्यांनी पैसे वगैरे देऊन सगळे हे केलेले आहे. कोर्ट चालू असताना पण कोर्टात ते चालू असताना ही कारवाई होऊ नाही शकत. त्या मते ते तुमच्या इथं काहीच नाही आणि आमचा नंबर वेगळा आहे आणि त्यांचा जो नंबर आहे तो वेगळा आहे. तरी पण त्यांना 10 वेळा पोलिसांना आम्ही ऑर्डर दाखवली कोर्टाची, तरी पण ही लोक ऐकायला तयार नाही, काय नाही. बिल्डरने पैसे देऊन वगैरे केलेले. आता परवा दिवशी आमची 20 तारखेला कोर्टात हे आहे. आम्ही जवळजवळ 13 ते 14 कलेक्टरला यांना भूमी 10-12 दिवसात तरी पण त्यांना 10 वेळा सांगून सुद्धा ती लोक आमच्या विरुद्ध आमच्या हे बघा त्यांना बोलायला पण जमाना काय नाही. इथं कारवाई चालू आहे सगळी. सगळ्यांचे सामान बिमान एक लग्नाची घाई चालू आहे, पाहुणे आलेले बघा. हे ना इथं नोटीस लावलेली, नोटीस पण लावलेली आम्ही. नोटीस लावून सुद्धा पण त्यांनी हे केलेले बळणी पैशाचा वापर केलेला आहे. बघा इथे हे सामान सगळं बाहेर काढलंय आमचं. आता आम्ही लोकांनी जायचं कुठं? आम्ही मातक समाजाचे आणि ते बोलले त्यांचा सर्वे नंबर पण वेगळा आहे आणि आमचा. आणि सगळे पहिली गोष्ट बिल्डरचीच इथं जागा नाही. बिल्डरची जागा दुसरीकडे इथे आम्ही सगळं कोर्टात सादर करणार होतो, पण हे सगळं त्यांनी आधीच हे केलं. आता 20 तारखेच्या आम्हाला परवा दिवशी एप्रिलमध्ये आमची तारीख आहे, पहिली 1 तारीख झालेली. तर ते तिथं सादर करायच्याच पहिले त्यांनी हे केलेलं आहे, आमचं उद्ध्वस्त केलेलं आहे. हे सगळं असं आणि SRA आणि बिल्डर आणि पोलीस अधिकारी यांचे आहे ना प्रोटेक्ट ह्याच्यामध्ये कारवाई करण्यात येते. ही आमच्या 108 वर्ष जुनी घरं आहेत. ही सगळी घरं 108 वर्ष जुनी असताना कागदपत्र असताना आहे ना आमच्यावरती कारवाई करण्यात येत आहे. आज इथं माणूस आहे, मागासवर्गीय मातंग समाजाचा. आज जर ही जर कारवाई झाली तर मागासवर्गीयांवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय व्हायला लागलेला आहे. याच्यामध्ये चतुर्सीमाच्या दाखवलेल्या आहेत. त्याच्या हिशोबाने दक्षिणेला पवार म्हणून त्याचा प्लॉट आहे. दक्षिणेला पवारचा प्लॉट नाही आहे. पश्चिमेला परमार म्हणून आहे. पश्चिमेला परमारचा प्लॉट नाही आहे. पूर्वेला महात्मा हाऊसिंग सोसायटी आहे. पूर्वेला महात्मा हाऊसिंग सोसायटी नाही आहे. तसं असताना पण जबरदस्तीने ही कारवाई चालू आहे आमच्यावरती. आमचा सर्वे नंबर वेगळा आहे आणि बिल्डरचा सर्वे नंबर वेगळा असताना पण आहे ना ही थोडं कारवाई केली जाते. ह्या सगळ्या गोष्टीला आहे ना पोलीस प्रशासनासकट सगळेजण सामील आहेत.